कोण कोण पदाधिकारी आहेत या सर्वांचं आपणा सर्वांचं मी स्वागत करते. खास करून माझ्या विद्यार्थ्यांचं मी स्वागत करते की या विद्यार्थ्यांसाठी आपण हा उपक्रम सुरू केला आहे. आपल्या अहिल्यानगर जिल्हा परिषदेसाठी गेल्या काही वर्षांपासून शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अधिकाधिक यश मिळवणारे विद्यार्थी आपल्या जिल्ह्यातून यावेत ही जी इच्छा सर्व माननीय शिक्षणाधिकाऱ्यांची आहे, त्यासाठी ही पावलं उचलली जातात. त्यासाठी इयत्ता 7वी पासून तुमच्यासाठी प्रश्नपत्रिका, अभ्यासक्रम याचं सगळं नियोजन केलं जातं आणि यासाठी अथक परिश्रम करणारी टीम आपल्यासाठी कार्यरत आहे. आज त्याच माध्यमातून मी आपल्या सर्वांसमोर इयत्ता 8वीचा आपला जो स्कॉलरशिपचा मराठीचा पेपर आहे, जो आपल्यासाठी प्रथम भाषा म्हणून आपण त्याचा अभ्यास करणार आहोत. तर या पेपरसाठी तुम्ही माझ्या समोर आहात. ऐकू येतोय माझा सगळ्यांना आवाज व्यवस्थित? हो येतो मॅडम, येतो. हो हो, ठीक आहे ठीक आहे. तर आज मुलांचे माईक बंद असतील, तुम्ही सांगाल त्यावेळी आपण चालू करूया. हो हो हो, मुलांच्या ठीक आहे, बघूयात आपण सर. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण कार्यात्मक व्याकरण या घटकाविषयी थोडंफार अगोदर बोलणार आहोत. तुम्हाला तसं पाहिलं तर वर्षाच्या सुरुवातीला जेव्हा स्कॉलरशिप परीक्षेला आपण बसणार आहोत, त्याच वेळेला तुम्हाला प्रश्नपत्रिकेचं स्वरूप माहिती झालेलं आहे. तर या स्वरूपामध्ये मला जसं सांगण्यात आलं की कार्यात्मक व्याकरण या घटकाविषयी तुम्ही अगोदर बोला, तर याविषयी मी तुमच्याशी बोलत आहे. कार्यात्मक व्याकरण म्हणजे आपल्या अभ्यासातला तिसरा घटक, की ज्याच्यावर आपल्याला 44% प्रश्न म्हणजे 22 गुणांचे प्रश्न आपल्या पेपरमध्ये येणार आहेत. म्हणजे 50 पैकी 22 गुण या कार्यात्मक व्याकरणाला आहे. म्हणून हा अभ्यास सगळ्यात मोठा आहे. तुमचा आता सगळ्यांचा अभ्यास करून झालेला आहे. 22 गुण म्हणजे आपल्यासाठी आहेत 11 प्रश्न. मग या 11 प्रश्नांसाठी आपण अभ्यास करत असताना विद्यार्थ्यांनो, वर्णविचार याचा अभ्यास करत असताना तुम्ही म्हणजे प्रत्येक घटकाचा अभ्यास करताना अत्यंत बारकाईने करायचा आहे. समजा वर्णविचार हा अभ्यास तुमचा सुरू झालेला आहे, तर वर्णविचार अभ्यास करताना आता प्रश्न सोडवताना तुम्हाला काही अडचणी येतात. मग या अडचणी येत असताना अडचण कुठे येते हे लक्षात घेऊन साधारणतः ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, सजातीय, विजातीय यांची वर्गीकरण, त्यांची एकूण संख्या, कठोर, मृदू, अनुनासिक या अनुनासिकांच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाचा अभ्यास, अनुनासिक कोणाला म्हणायचे, त्यांचा उच्चार कसा होतो, हे सगळं पुन्हा एकदा तुम्ही बारकाईनं अभ्यासायचं आहे. त्यानंतर 14 खडी कशी तयार होते, त्याचप्रमाणे वर्णांची उच्चारस्थानं, या उच्चारस्थानानुसार कोणते वर्ण आहेत याच्यामध्ये अजून आपला जरासा गोंधळ होतो. कंठ्यवर्ण कोणते, तालव्य कोणते, दंत तालव्य कोणते, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ्य, अनुनासिक, कंठ तालव्य, कंठ्योष्ठ, दंत्योष्ठ हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. समजा या भागामध्ये आपल्याला तालव्य आणि दंत तालव्य यांचं वर्गीकरण विचारलं, तर तुमच्या डोक्यामध्ये पक्क पाहिजे की तालव्य वर्णाच्या उच्चारामध्ये यचा भास होतो. मग ज्याच्या उच्चारामध्ये आपल्याला यचा भास होतो असे सगळे तालव्य वर्ण आहेत. मग हे तालव्य वर्ण म्हणताना उदाहरणार्थ चपळ, आता आपण चपळ म्हणतो पण त्यामध्ये चपळ हा जास्त योग्य उच्चार आहे आणि मग त्यामध्ये च ला य जोडला जातो, म्हणून चपळ हा शब्द दंत तालव्य झाला, हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. मग सॉरी, तालव्य झालं. मग तालव्य उच्चारात जो यचा भास आहे, या यच्या उच्चारामध्ये तुमच्या उच्चाराकडे लक्ष देऊन त्या शब्दाचं वर्गीकरण आपल्याला करता आलं पाहिजे. समजा तुम्हाला प्रश्न विचारलाय आणि 2 पर्याय निवडा आणि तालव्य वर्ण विचारले, तर तालव्य मध्ये फक्त यचा उच्चार येणार आहे. दंत तालव्य मध्ये अगदी तो उच्चार, तो शब्द फक्त जसा आहे तसाच उच्चारला जाणार आहे. उदाहरणार्थ चमचा, उदाहरणार्थ झाड, आपण झाड म्हणत नाही, आपण झाड म्हणतो, म्हणून झाड याचा उच्चार जो स्पष्ट उच्चार आहे त्या उच्चारानुसार तुमच्या हे लक्षात आलं पाहिजे की झाड हा शब्द दंत तालव्य आहे. मग काय होतं की आपण सगळा अभ्यास करत असतो पण ह्या बारीक सारीक गोष्टींकडे आपलं लक्ष राहत नाही. म्हणून
मला तुम्हाला हे सांगायचंय की तालव्य आणि दंततालव्य या वर्णांचं वर्गीकरण बारकाईने लक्षात ठेवा. महाप्राण कोण आहे याचं वर्गीकरण लक्षात ठेवा. त्याचप्रमाणे पुढे जोडाक्षर तयार होत असतानाचा नियम समजून घ्या. आपल्याला जेव्हा प्रश्न येतो की पुढील समजा 10 शब्द दिलेत, आपल्याकडे वेळ नाहीये कारण आपण 90 मिनिटांमध्ये 75 प्रश्न सोडवणार आहोत. त्यापैकी मराठीला किती वेळ द्यायचा, गणिताला वेळ किती द्यायचा, हे आपलं निश्चित असलं पाहिजे. काही विद्यार्थ्यांना गणिताचा पेपर अवघड जातो पण मराठीचा पण जातो कारण तो प्रथम भाषेचा पेपर आहे. साहजिक आहे, हे आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. परंतु आता तुमच्या सगळ्यांची इथपर्यंत तयारी झालेली आहे की मी कोणते प्रश्न पटापट सोडवू शकतो. आणि प्रश्नपत्रिका समोर आल्यानंतर मराठीच अगोदर करा. मराठीचा पेपर आधी पटकन सोडवून घ्या. जे अवघड वाटतंय ते बाजूला ठेवा. मग अशा वेळेला आपल्याला प्रत्येक सेकंदाचा उपयोग करायचा आहे. समजा जोडाक्षरांचा प्रश्न आला, 10 जोडाक्षर दिली, 10 शब्द आहेत, त्यातली आपल्याला जोडाक्षर किती आहेत वगैरे असं विचारलं तर आपल्या डोक्यात पटकन आपण लक्षात ठेवायचंय की मला जोडाक्षरांची व्याख्या माहिती पाहिजे की एका व्यंजनात दुसरे व्यंजन मिळालं की संयुक्त व्यंजन होतं. परंतु जोडाक्षर म्हणजे काय, तर संयुक्त व्यंजनामध्ये जेव्हा स्वर येऊन मिसळतो, मग अशा वेळेला संयुक्त व्यंजन म्हणजे, अजून मी सोपं करून सांगेन की जोडाक्षराची व्याख्या अशी की 2 किंवा अधिक व्यंजनात जेव्हा स्वर येऊन मिसळतो तेव्हाच काय तयार होतं, तर संयुक्त जोडाक्षर तयार होतं. याच्यासाठी उदाहरण घ्यायचं झालं तर तुम्हाला माहितीये की मी जर म्हटलं की स्तुत्य उपक्रम आहे, तर यामध्ये जोडाक्षर आहेत. मग ही जोडाक्षर कशी आहेत, तर तुम्हाला स्तुत्य यामध्ये स अधिक त अधिक ह्रस्व उ म्हणजे माझ्यासाठी 2 व्यंजन झाली, त्याच्यामध्ये स्वर मॅडम, येऊन मिसळला म्हणून. सॉरी मॅडम, पण ते हो दिसत नाही हो फळ्यावरच, थोडस हो लाईट. हा, लाईट थोडासा जरा इकडे केलं तर. हा, ओके. दिसतंय थोडस फार. नाही त्या थोडस. लाईटचं हा, तो ओके तर ओके हे होणारच जरा. ओके. हा हा हा. तर स अधिक त अधिक उ म्हणजे माझ्यासाठी हे झालं व्यंजन, हे झालं व्यंजन आणि त्याच्यामध्ये येऊन मिसळला स्वर. हा इतका बारीक नियम आहे की तुमच्या डोक्यात आलं पाहिजे की हे 2 व्यंजन आहेत आणि त्याच्यामध्ये स्वर येऊन मिसळला तरच जोडाक्षर तयार होतं. नाहीतर बाकीच्या अक्षरांना आपण जोडाक्षर म्हणू शकत नाही. उदाहरणार्थ हृदय हा शब्द आहे, याला या हृदयला मी जोडाक्षर म्हणणार नाही कारण ह अधिक ऋ ऋषीचा यामध्ये हे झालं व्यंजन, याच्यामध्ये येऊन मिसळला हा स्वर. आणि माझा नियम काय आहे, जोडाक्षराचा नियम काय आहे, तर जोडाक्षरामध्ये 2 किंवा अधिक व्यंजन असावी लागतात आणि त्यामध्ये स्वर येऊन मिसळावा लागतो. तर हृदयमध्ये किंवा कृष्ण शब्द आपल्याला नेहमी विचारला जातो, तर या कृष्ण मध्ये काय आहे, क अधिक ऋ ऋषीचा म्हणजे एकच व्यंजन आणि त्याच्यामध्ये स्वर येऊन मिसळलाय, पण इथे व्यंजनांची संख्या एकच आहे. म्हणून व्यंजन एकच असल्यामुळे याला मी जोडाक्षर म्हणणार नाही. हे अगदी बारकाईनं तुम्ही लक्षात ठेवलेलं आहेच आहे. नसेल तर आता सांगितल्यानंतर त्याचा अभ्यास जरा सूक्ष्मपणाने करायला शिका. त्यानंतर आपण अनुनासिकांचा अभ्यास, ज्याला आपण परसवर्ण असं म्हणतो, त्या परस्वर्णांचा अभ्यास. नेमकं परस्वर्ण कसे, परवर्ण म्हणजे स्वरादी होय, हे लक्षात घ्या. परवर्ण म्हणजे स्वरादी आणि परसवर्ण म्हणजे अनुनासिके, असेही काही प्रश्न तुम्हाला विचारले जातात. खणखणीत उच्चार आला की आपण त्याचा अनुस्वार देतो आणि याचं लेखन आपल्याला आपल्या मार्गदर्शिकेमध्ये किंवा नवनीत वापरत असाल तर नवनीत मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेच आहे. तर हा झाला वर्णविचाराचा भाग. वर्णविचारांमध्ये तुम्हाला एकूण 50 वर्णांचं वर्गीकरण, त्याचं सगळं पोट वर्गीकरण म्हणजे काय, तर स्वरांचे सगळे प्रकार, स्वरादी कसे लिहितात, त्यांची स्थानं, व्यंजन, त्या व्यंजनांचे सगळे गट, त्या व्यंजनांचं वर्गीकरण, त्यानंतर आपल्या त्यांच्या उच्चारांच्या स्थानानुसारचं त्यांचं वर्गीकरण, जोडाक्षर, अनुनासिक, अनुस्वार, र या व्यंजनांचं लेखन 4 प्रकारे कसं केलं जातं ते 4 प्रकार. त्याचप्रमाणे आपल्याला 14 खडी
त्या 14 कडींचं लेखन कसं केलेलं आहे हेही नीट लक्षात घेतलं पाहिजे. अशा प्रकारे अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगू शकते, कारण कार्यात्मक व्याकरणामध्ये प्रत्येक घटक घ्यायचा झाला तर मी फक्त महत्वाचं सांगत जाईल. त्यानंतर आहे आपल्याला संधीचा अभ्यास. मग हा संधीचा जो अभ्यास आहे, या संधीचा अभ्यास करत असताना तुम्हाला सगळ्यांना तुम्ही छान अभ्यास केला, पण मग जाता जाता मी तुम्हाला महत्वाचं काय सांगेन संधीच्या बाबतीमध्ये, तर स्वरसंधी म्हटल्यानंतर आपल्याला माहितीये की स्वर अधिक स्वर बरोबर स्वरसंधी. मग या स्वरसंधीमध्ये तुमच्या लक्षात आलं पाहिजे की शाळेच्या पाठ्यपुस्तकामध्ये अगदी सोप्या सोप्या प्रकारे तक्ते दिलेले बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात, ते तक्ते पण अगदी बारकाईने समजून घ्या. आणि मग नवनीत मध्ये प्रत्येक स्वरसंधीचा नियम हा स्वतंत्र करून दाखवलेला आहे. दीर्घत्व संधी म्हणजे काय, त्याच्यानंतर गुणादेश म्हणजे काय, वृद्ध्यादेश म्हणजे काय, हे पहिले झाले अ किंवा आ या स्वरांच्या पुढे इतर स्वर आल्यानंतरचे बदल. आणि मग मी विद्यार्थ्यांना सांगत असताना शिकवत असताना सांगत असते की संधीचे शब्द आपण सगळे लक्षात ठेवले, आपल्याकडे आता तयार प्रश्न येणार आहेत. मग या प्रश्नांमध्ये आपल्याला स्वरसंधीचे शब्द दिले जातात. मग या स्वरसंधीच्या नियमांच्या वर पण प्रश्न येतात. मग आपला नियम पण पाठ पाहिजे. गुणादेश कशाला म्हणतात हे माहिती पाहिजे, वृद्ध्यादेश कशाला म्हणतात हे माहिती पाहिजे, किंवा या अभ्यासाबरोबर आपल्याला स्वरसंधीची सर्व उदाहरणं त्यांच्या वैशिष्ट्यांसह माहिती पाहिजे. मग वैशिष्ट्यांसह माहिती पाहिजे म्हणजेच कशी माहिती पाहिजे, तर ती उदाहरणं आपल्याला त्यांचं वर्गीकरण जे होतंय ते नियमानुसार होतंय. उदाहरणार्थ देवालय म्हणजे देव अधिक आलय, देवीच्छा म्हणजे देवी अधिक इच्छा, म्हणजे इथे ई अधिक दीर्घ ई बरोबर दीर्घ ई अधिक ई ह्रस्व ई बरोबर दीर्घ ई म्हणजे दीर्घत्व संधी झाली. म्हणून देवीच्छा शब्दाला पण वेलांटी दीर्घच आहे. कविच्छा शब्द घेतला तर हा एक वेगळा शब्द येतो, कारण कवी शब्द त्याचा विग्रह करताना हेही लक्षात घ्या, काही वेळेला आपल्याला फसवण्यासाठी आतापर्यंतच्या 2017 पासूनच्या प्रश्नपत्रिकांमध्ये किंवा मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकामध्ये संगती हा शब्द होता, मग त्याची फोड कशी करायची हे विचारलं होतं. मग आपल्याला त्याचा विग्रह पण माहिती पाहिजे. मग हा विग्रह माहिती असताना त्याच्यामध्ये येणारे शब्द हे आपल्याला शुद्धच लक्षात ठेवायचे. त्याची वेलांटी, त्याचा उकार याकडे आपलं जाता जाता लक्ष गेलेलं असलं पाहिजे. त्याशिवाय आपल्याला एक प्रश्न म्हणजे 2 मार्क मिळू शकत नाही. म्हणून याचीही आपली तयारी झाली पाहिजे. आता कविच्छा शब्द सांगत असताना कविच्छा शब्द लिहिताना तुम्हाला सगळ्यांना माहितीये की कविच्छा शब्द हा याच्यामध्ये कविच्छा शब्द आपल्या मराठीमध्ये असा येणार आहे कविच्छा दीर्घ, पण याचा विग्रह करताना मी काय लिहिणार कवी अधिक इच्छा. मग त्याचं स्पष्टीकरण आता आपल्याला देण्यात आलंय की हा कवीची वेलांटी ह्रस्व, तरच तो विग्रह होईल, हो की नाही, तरच तो विग्रह होईल. का तर कवीची वेलांटी ह्रस्व पाहिजे, कारण हा शब्द संस्कृत मधून आलेला आहे. म्हणून यात संस्कृत मध्ये कवी शब्दाची वेलांटी ह्रस्व आहे, म्हणून याचा विग्रह करताना आपल्याला व ची वेलांटी ह्रस्व ठेवावी लागते. जर पर्यायामध्ये तुम्हाला योग्य विग्रह ओळखा असं आलं तर माझं लक्ष याही शब्दाकडे गेलं पाहिजे. जर तुम्ही दीर्घ शब्दाची विग्रहकडे तुम्ही टिकमार्क केलं तर तुमचं उत्तर चुकलं. तर जाता जाता अशा छोट्या छोट्या गोष्टींकडेही लक्ष द्यायला शिका. स्वरसंधीचे सगळे नियम तुमचे व्यवस्थित लक्षात घ्या. त्या उच्चारानुसार एकैक म्हणजे एक अधिक एक, महर्षी म्हणजे महाधिक ऋषी, मग या वेलांटींकडे लक्ष द्या. त्याचप्रमाणे त्याच्या जी जोडाक्षर त्याच्यामध्ये येणार आहेत, उदाहरणार्थ बालोत्सौख्य हा शब्द आहे, मग त्याचा विग्रह बाल अधिक औत्सुक्य असा आहे. मग यामध्ये आपलं बारकाईने वाचन असलं पाहिजे. त्याशिवाय अ अधिक औ बरोबर औ म्हणून तो बालौत्सुक्य असा उच्चार आपल्या लक्षात येणार नाही. अर्थात आपल्याला मला हेही तुम्हाला सांगायचंय की आपल्याला ना
खूप शुद्ध लेखनाकडे कधी जायचे, तर शुद्ध लेखनाच्या प्रश्नांकडे, संधीच्या शब्दांकडे. वर्तुळं रंगवायचे हे मला मान्य आहे, पण काही वेळेला याच गोष्टी आपल्याला अडचणीत आणतात, कारण ही भाषा आहे आणि त्यामुळे आपल्याला शुद्ध शब्दांकडे जास्तीत जास्त नीट लक्ष दिलं गेलं पाहिजे. अत्युत्तम, अतिअधिक उत्तम, याची संधी, त्याचा विग्रह कोणत्या नियमानुसार होतो, तर ईच्या पुढे उ आलाय म्हणून त्याचा य होतो. कारण आपल्याला माहितीये की ई जर आलं, आच्या पुढे जर ई आलं तर त्याच्याबद्दल य होतो आणि त्याच्यामध्ये उ येऊन मिसळतो म्हणून यला उकार यू म्हणून अत्युत्तम अशा प्रकारचा तो संधी होतो. हे सगळं तुम्ही छान समजून घेतलंय. मग हे समजून घेत असताना अजून बारकाईने वाचन करा. तुमची प्रॅक्टिस तुम्हाला खूप महत्वाची ठरेल. व्यंजन संधीमध्ये पहिला वर्ण हा कायम व्यंजन असतो आणि त्याच्यामध्ये येऊन मिसळतो एक तर व्यंजन किंवा दुसरं स्वर. हा नियम माहिती असल्यानंतर आपण पुढे गेलेलो आहोत आणि म्हणून व्यंजन संधीचे पहिला शब्द जो आहे तर त्यातला शेवटचा वर्ण हा नेहमी हलंत असतो, व्यंजनांत असतो. हे आपण लक्षात घेऊन मग स्वरसंधी, व्यंजन संधी असे शब्द एकत्र करून आपल्याला सांगितलं जातं की समजा 4 शब्द दिले, स्वरसंधीचे शब्द ओळखा. मग आपल्याला काही वेळेला कन्फ्युज करण्यासाठी, बरोबर अडचणीत आणण्यासाठी परीक्षक युक्त्या योजतात की साधारणतः स्वरसंधीला जुळणारा एकच शब्द त्यामध्ये टाकला जातो किंवा 2 टाकले जातात. मग हे आपल्या लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी माझा विग्रह अचूक असला की मी चुकणार नाही. जाता जाता या गोष्टी सांगायच्या आहेत. कारण विद्यार्थ्यांनो, आता तुमचा अभ्यास इतका छान तयार आहे की या सगळ्या नियमांकडे तुम्ही बारकाईने पाहिलेलं आहे. पण तरी सुद्धा काही गोष्टी अशा असतात की त्या राहून जातात. तर अशा गोष्टींकडे लक्ष द्या. वेगवेगळे म्हणजे प्रत्येक घटकाच्या खाली असलेले सराव, प्रश्न बारकाईने सोडवले, पुन्हा पुन्हा स्पष्टीकरणासह सोडवले. कारण काही जणांचं काय होतं, या सरावामध्ये ना उत्तरं पाठ झालेली असतात आणि त्यामुळे ती फक्त उत्तरांकडे जातात. पण काही वेळेला आपल्या मनाला स्पष्टीकरण विचारा. स्पष्टीकरण विचारलं की तुम्हाला बरोबर समजेल की अरेच्चा, माझं इथे काहीतरी जरा अडखळतंय बरं का. कारण बुद्धीला फक्त उत्तरांचा सराव झालेला असतो. तर ही पण चुकीची सवय या ठिकाणी मोडा. मला प्रत्येक उत्तराचं स्पष्टीकरण देता आलं पाहिजे. प्रत्येक प्रश्नाच्या पर्यायाचं स्पष्टीकरण देता आलं पाहिजे. तर माझा अभ्यास झाला असं आपण म्हणू शकतो. आणि हीच योग्य सवय आहे. तुम्हाला अशी सवय नक्कीच लागलेली आहे. कारण आतापर्यंतच्या आपल्या जिल्हा परिषदेच्या सराव प्रश्नपत्रिकांमधून याचा चांगला अभ्यास तुमचा झालेला आहे. कारण प्रत्येक प्रश्नपत्रिका ही वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या समोर मांडलेली आहे की ज्याच्यातून तुमचा अभ्यास होतो आहे. मग अशा प्रकारे स्वरसंधी, व्यंजन संधी झाल्यानंतर विसर्ग संधी जरा किचकट आहे. विसर्ग संधी किचकट आहे त्याचं कारण आहे की विसर्ग संधीच्या शब्दांचा विग्रह करता येणं यासाठी अजून थोडीशी मेहनत घ्या. विसर्ग संधीमध्ये विसर्ग याला विसर्ग काही नियमांमध्ये येतो. उदाहरणार्थ जर मी एक उदाहरण घेतलं, दुर्गम, तर दुर्गमची फोड त्याचा विग्रह दुहू अधिक गम आहे. मग या ठिकाणी दुहू म्हणजे विसर्ग आलेला आहे. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आता ते आलेलं असलं तरी सुद्धा पुन्हा पुन्हा या विसर्ग संधीच्या शब्दांचं मोठ्याने वाचन करा. तुमचा मेंदू आता जो अभ्यासासाठी एकदम तयार झालेला आहे, त्याला पुन्हा एकदा अशी प्रयत्नांची जोड द्या. कशी? तर निर्लोभ म्हणजे निही अधिक लोभ, निरदन म्हणजे निही अधिक रदन. पुनर्जन्मामध्ये मात्र त्याचा विग्रह करताना पुनर अधिक जन्म असं येईल. मग यामध्ये विसर्गाच्या जागी र आणि त्यामागे अ किंवा मृदू वर्ण आल्यास र कायम राहतो आणि संधी होते. मग इथे पुनर्जन्म, इथे कुठे विसर्ग आहे का? नाही. पण पुनर अधिक जन्म, मग च्या मागे अ, विसर्गाच्या जागी र आलेला आहे. पुनः नाही, पुनर आलेला आहे. विसर्गाच्या जागेवर काय आलेलं आहे? र. म्हणून ही चार उदाहरणं साधारणतः आपल्याला जी दिलेली आहेत, पुनर्जन्म, अंतरात्मा, अंतर्गत, पुनरागमन,
यांच्यामध्ये र र र र आलेला आहे. बघा, पुनर अधिक जन्म, अंतर अधिक आत्मा, अंतर अधिक गत, पुनर अधिक आगमन. म्हणजे इथे विसर्ग संधीमध्ये विसर्ग दिसत नाहीये, कारण विसर्गाच्या जागी आलेलं आहे र. ही 4 उदाहरणं आपल्याला अडचणीत आणतात. म्हणून विसर्ग संधीची उदाहरणं घेत असताना त्याचा विग्रह करताना बाकीच्या याच्यामध्ये विसर्ग येतोय, पण या 4 याच्यामध्ये येत नाही. त्याचं कारण काय? तर या विसर्गाच्या जागी र आल्यामुळे आपल्याला हा बदल दिसत आहे. तर ही उदाहरणं मुद्दाम लक्षात ठेवा. विसर्गाच्या पुढे च आला तर निश्चलचं उदाहरण आहे, दुश्चिन्हच आहे. मनः अधिक ताप बरोबर मनस्ताप आहे. या सगळ्यामध्ये मग पुढे 7वा नियम जो आहे त्याच्यामध्ये बघा, पहिल्या पदाच्या शेवटी स येतो आणि पुढे कोणतंही व्यंजन आलं म्हणजे मनपटल. आता यामध्ये काय होतंय बघा विद्यार्थ्यांनो, मनपटल मध्ये काय, तर आता यामध्ये मुळातच या शब्दामध्ये विसर्ग आहे, म्हणजे आपलं लक्ष लगेच जात आहे की इथे विसर्ग संधी आहे. मग त्याच्यामध्ये काय आहे, त्याचा विग्रह होतोय मनस्स अधिक पटल. मग ही गोष्ट लक्षात ठेवा, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर मग इथे विसर्ग दिसतोय म्हणून ही लगेच विसर्ग संधी आपल्याला समजतंय. म्हणजे काही शब्दांमध्ये विसर्ग येतो, बाकीच्या काही अनेक शब्दांमध्ये विसर्ग येत नाही, पण तो विग्रह करताना येतो. हे विसर्ग संधीचं वैशिष्ट्य आहे. तर असे शब्द जाणीवपूर्वक अभ्यासा. पूर्वरूप संधीच्या बाबतीमध्ये, पूर्वरूप संधीच्या बाबतीमध्ये पूर्व म्हणजे पहिला, हेच पहिलं वाक्य लक्षात ठेवायचं. आणि पूर्वरूप पररूप अतिशय सोपी आहे. पूर्व म्हणजे पहिला, एका पाठोपाठ आलेल्या 2 स्वरांचा संधी होत असताना पहिल्यातील स्वर कायम राहतो, म्हणजे विग्रह करताना जो पहिला आहे त्यातला स्वर कायम राहतो आणि दुसऱ्या स्वराचा लोप होतो आणि तेव्हा त्या ठिकाणी पूर्वरूप संधी होते. याची उदाहरणं तुमची आता छानपैकी लक्षात घेतलेली आहेतच. वेगवेगळ्या प्रकाशनाच्या पुस्तकांचा अभ्यास करा. जाता जाता वाचा, म्हणजे तुमच्या अभ्यासात अधिक शब्दांचा संग्रह होईल आणि अधिक उदाहरणं तुमच्या जवळ जमा होतील. पररूप संधी यामध्ये लक्षात ठेवायचं कसं, पर म्हणजे दुसरा, पर म्हणजे काय, दुसरा. यावरून लक्षात ठेवा की पर म्हणजे दुसरा, म्हणजे दुसऱ्या 2 स्वरांचा संधी होत असताना दुसरा स्वर कायम राहतो. अशा काही खुणांनी काही अभ्यास लक्षात ठेवण्यासारखा आहे, तर तो अभ्यास लक्षात ठेवा. याची उदाहरणं पूर्वरूप संधीची काही अधिक असा, पररूप संधीची कर अधिक एन, करेन. या ठिकाणी मात्रा गेलेली आहे, ए कायम राहिलेला आहे, म्हणून र वर ए ची मात्रा गेली आहे. हे आपल्या लक्षात आलेलं आहेच आहे. याचाही स्वाध्याय छानपैकी सोडवा, पुन्हा पुन्हा स्वाध्याय सोडवत राहा. आता पुढे सांगायचं म्हणजे शब्दांच्या जाती. आता शब्दांच्या जाती 8 आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहितीये. तर या शब्दांच्या जातींचा आपण 5वी पासून बारकाईने अभ्यास करत आलेलो आहोत. तर हा अभ्यास करत असताना समजा नाम घेतलं तर फक्त आपल्याला त्याचे 3 प्रकार आणि तेवढेच 3 प्रकार लक्षात घ्यायचे नाहीये, तर आपल्याला धातुसाधित नाम म्हणजे काय आहे हे लक्षात आलेलं असेलच. तर त्याच्यावरचे प्रश्न मुद्दाम अभ्यासून ठेवा. त्यानंतर आहे सर्वनाम. सर्वनामाचे सगळे प्रकार बारकाईने अभ्यासा. हे अभ्यासत असताना मग सर्वनाम केव्हा कसं, मग याच्यामध्ये काही वेळेला प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक, तृतीय पुरुषवाचक हे पाहत असताना दर्शक सर्वनामांमध्ये जो गोंधळ होतो तो गोंधळ बाजूला काढा आणि परफेक्ट उत्तर आपलं लक्षात ठेवा. सर्वनामाचे सगळे प्रकार, त्याचे पोट प्रकार हे पुन्हा एकदा शांतपणे समजून घ्या. त्याशिवाय हा अभ्यास पूर्ण झाला असं आपण म्हणू शकत नाही. त्याच्यानंतर हाच अभ्यास करत असताना आत्मवाचक सर्वनामं कोणती आहेत. आता ही आत्मवाचक सर्वनामं वाक्यात कशी असतात, वाक्यात कुठे काम करतात, कशी, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम याच्यातला फरक पाहून घ्या. ती उदाहरणं नीट लक्षात घ्या. उदाहरणार्थ पहा, मी स्वतः तेथे जाणार नाही.
आत्मवाचक सर्वनाम होईल. आता आपण हे सर्वनाम आपण कसं वापरतो, तर आम्ही या अर्थाने आलं की ते प्रथम पुरुषवाचक होईल. आपण अभ्यास केला तर पास होऊ. मग आपण म्हणजे काय, तर प्रथम पुरुषवाचक. आपण सगळ्यांना मिळून बोलणारी व्यक्ती म्हणून इथे ते झालं प्रथम पुरुषवाचक. जर मी म्हटलं की आजोबा आपण इथे बसा, तर मी त्यांच्याशी बोलते म्हणून ऐकणारी व्यक्ती आजोबा झाली, म्हणून या ठिकाणी आपण हा शब्द द्वितीय पुरुषवाचक गेला. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या नियमांचा सखोल अभ्यास पुन्हा एकदा करून ठेवा. तुम्ही इथून पुढे गेलेला आहात, परंतु जरी पुढे गेलेला असलात तरी या सगळ्या प्रश्नांची उजळणी झाली पाहिजे. बघा, तर या सर्वनामांचा अभ्यास करताना 2022ला एकूण मूळ सर्वनामे किती आहेत, तर त्याचं उत्तर होतं 9. तर ही 9 मूळ सर्वनामं, त्यांची यादी तुम्ही अभ्यासली पाहिजे, ती पाठ केली पाहिजे, ती वेळेवर उपयोगात आली पाहिजे. त्यानंतर कार्यात्मक व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती घेत असताना विशेषण आहे. मग विशेषण म्हणजे काय? विशेषण नेहमी नामालाच जोडून येतं. नाम आणि विशेषणाची जोडी असते. विशेष्य कोणाला म्हणतात, तर उदाहरणार्थ मी जर म्हटलं, अगदी साधं उदाहरण घेतलं की सुंदर पक्षी, तर यामध्ये सुंदर हे विशेषण झालं, पक्षी हे नाम झालं. मग सुंदर पक्षी यामध्ये पक्षी हे विशेष्य झालं. थोडक्यात लक्षात ठेवायचं, जे नाम असतं तेच विशेष्य असतं. अगदी छोटी गोष्ट आहे, पण असे असे अडचणीत आणणारे प्रश्न तयार केले जाऊ शकतात. 2021ला एक वाक्य आलं होतं पहा, माझ्या खणखणीत आवाजाने आणि ठणठणीत भाषणाने सारी सभा मी दणाणूनच टाकली. या वाक्याचा अभ्यास तुमचा झालेला असेल, कारण आपण प्रश्न पत्रिका सोडवलेल्या आहेत. मग हा प्रश्न आल्यानंतर मुलांनी त्यांना प्रश्न विचारला होता परीक्षेमध्ये आपल्या 2021च्या, की याच्यामधली विशेषणं किती आहेत? मग विशेषणं आहेत 4. मग आधी सगळ्यांचं लक्ष फक्त 3च विशेषणांकडे गेलं. कोणत्या? खणखणीत, ठणठणीत आणि सारी. आता खणखणीत आणि ठणठणीत झाली गुणविशेषणं, सारी संख्या विशेषण, आणि यातलं एक महत्वाचं विशेषण विद्यार्थी विसरले, ते म्हणजे माझ्या. इथे माझ्या हे आवाजासाठी असलेलं सार्वनामिक विशेषण आहे. त्याच्याकडे कोणाचं लक्षच गेलं नाही. मग सार्वनामिक विशेषणाचा अभ्यास करा. यासाठी मी तुम्हाला सांगेन की आपलं 6वीचं बालभारतीचे पुस्तक आहे, त्यामध्ये सर्वनाम आणि सार्वनामिक विशेषण हा एक तक्ता दिलाय. तो अगदी पुन्हा एकदा डोळ्यांखालून घाला, की सर्वनामांपासून सार्वनामिक विशेषण कशी तयार होतात. म्हणजे हे उत्तर चुकलं नाही. पण याच्यासाठी इतका परफेक्ट प्रश्न निवडला गेला की माझ्या याकडे लक्ष न गेल्यामुळे मुलांनी उत्तर लिहिलं. एकूण विशेषण आहेत 3. पण आता तुमच्या लक्षात आलेलंच असेल की इथे 4 विशेषणं आलेली आहेत, माझ्या, खणखणीत, ठणठणीत आणि सारी. तर असे छोटे छोटे प्रकार असतात. वरवरचा अभ्यास उपयोगात येत नाही. आपल्याला आपल्या जिल्ह्याच्या यादीत येण्यासाठी असे बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देऊन पुढे जायचंय. अजून आपल्या हातामध्ये बरोबर आज 10 तारीख आहे. समजा आपण सगळ्या वजाबाकी करून दिवसांची 15 ते 20 दिवस आपल्या हातात अजून आहेत. मग या सगळ्या 15 ते 20 दिवसांमध्ये 2 दिवस मराठीचा पूर्ण शांतपणे अभ्यास करायचा असेल, तर असं सगळं बारकाईने अभ्यास करा. मार्गदर्शिका बारकाईने वाचा. त्याचप्रमाणे नवनीत मधून किंवा तुम्ही जी पुस्तकं वापरताय त्या पुस्तकातून हा सगळा अभ्यास झालाच पाहिजे. मग गुणविशेषण, संख्या विशेषण, या संख्या विशेषणाचे जे उपप्रकार आहेत म्हणजे कोणकोणते, तर गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथक्त्ववाचक आणि अनिश्चित सर्वनाम. तर यांच्याकडे त्या शब्दांची यादी लक्षात ठेवा. तुम्हाला याचा निश्चितच फायदा होईल. आता क्रियापद म्हटलं की क्रियापदाचे आपल्याला काय काय भाग आहेत ते लक्षात घ्या. आधी क्रियापदांचे प्रकार आहेत. सकर्मक, अकर्मक क्रियापद. सगळ्यात किचकट वाटणारा अभ्यास की जो आपल्याला प्रयोगांसाठी सुद्धा मदतीला येतो. बरोबर आहे की नाही? सकर्मक, अकर्मक क्रियापद ज्यांना ओळखता येतं, परफेक्ट ओळखता येतं, म्हणजे आपल्याला
सगळ्यात महत्वाचं आपल्याला क्रियापद ओळखता येतं. आपली अडचण होते ती म्हणजे कर्ता आणि कर्म ओळखण्यासाठी. मग कर्ता आणि कर्म ओळखण्यासाठी आपली जी अडचण होते, तर यासाठी आपल्याला कर्ता ओळखण्यासाठी क्रिया करणारी कोण, क्रिया करणारा कोण याने आपल्याला कर्ता मिळतो. किंवा क्रिया कोणी केली असाही प्रश्न, काही शब्द, काही वाक्य ही अडचणीत आणणारी असतात. उदाहरणार्थ राजाला मुकुट शोभतो. खूप लाडकं वाक्य, अनेक जणांचं गुळगुळीत झालेलं वाक्य. मग शोभणारा कोण आहे? तर मुकुट आहे. त्यामुळे या ठिकाणी तो कर्ता आहे. किंवा उद्या दिवाळी आहे. असणारी कोण? दिवाळी. त्यामुळे या ठिकाणी तो कर्ता आहे. मग कर्मच नाहीये. मग या या वाक्यामध्ये कर्म नाही, अकर्मक क्रियापद. असे काही वाक्य जाणीवपूर्वक लक्षात ठेवा. आणि मग यामध्ये तुम्ही लक्ष द्या की मला काय येतंय आणि काय येत नाहीये. तर या क्रियापदांच्या बाबतीमध्ये सकर्मक, अकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद याचं एक वैशिष्ट्य असं की खेळू लागली म्हटल्यानंतर संयुक्त क्रियापद, पळत आहे संयुक्त क्रियापद. पण समजा संयुक्त क्रियापदाच्या बाबतीमध्ये वैशिष्ट्य असं की संयुक्त क्रियापदाने आपल्याला फक्त एक आणि एकच क्रिया समजते. फक्त एक आणि एकच क्रिया. जर समजा उदाहरण दिलं, माकड झाडावर चढून बसले. तर चढून बसले म्हणजे चढलं पण आणि बसलं पण. याच्यामध्ये आल्या दोन क्रिया. त्यामुळे या वाक्यातलं क्रियापद हे संयुक्त क्रियापद नाही. संयुक्त क्रियापदामध्ये नेहमी धातुसाधित आणि त्याला जोड असते ती सहाय्यक क्रियापदाची. अशाच क्रियापदाला आपण संयुक्त क्रियापद म्हणतो. छोटी गोष्ट आहे पण लक्षात ठेवण्यासारखी आहे. त्यानंतर प्रयोजक क्रियापद. प्रयोजक क्रियापदाची व्याख्या आपल्याला कळली की आपण चुकत नाही की क्रिया दुसऱ्याकडून करून घेतलेली आहे. शक्य क्रियापदामध्ये आपल्याला क्रियापद हे आपल्याला ती क्रिया करण्याची ते शक्य आहे, ती क्रिया आपल्याकडून केली जाते म्हणजे शक्य क्रियापद हे तुम्हाला माहित आहेच आहे. काही वाक्यांमध्ये क्रियापद हे गुप्त असतं, लपलेलं असतं. त्यालाच आपण व्याकरणाच्या भाषेमध्ये अध्यारूत क्रियापद असं म्हणतात. उदाहरणार्थ बघा, ज्ञान तेथे मान हे वाक्य घेतलं तर ज्ञान तेथे मान असतो किंवा ज्ञान तेथे मान आहे. आहे किंवा असतो हा शब्द दिसत नाही पण तरी वाक्याचा अर्थ पूर्ण झाला. तर इथे हे क्रियापद अध्यारूत क्रियापद आहे. मग यातला अजून एक महत्वाचा अभ्यास आहे तो म्हणजे कृदंते किंवा धातुसाधिते. कृदंतांनाच धातुसाधिते असं म्हणतात. क्रियापदाच्या मूळ रूपाला आपण काय म्हणतो? धातू. आणि या धातूंपासून त्याला नेहमी धातूंना ने, त, ता, ताना, उ, ऊन, ला किंवा वे असं 8 प्रकारचे प्रत्यय लागून कृदंते तयार होतात. माझं वाक्य लक्षात ठेवा. धातूंना णे, त, ता, ताना, उ, ऊन, ला आणि वे हे प्रत्यय लागून 8 प्रकारची कृदंते तयार होतात. आणि मग आपल्याला त्याचाही अभ्यास अगदी 6वीत शिकवलेला आहे. सुंदरपणे एक छोटा तक्ता होता. आणि मग त्या तक्त्यावरून आपण आत्ताचा 8वीचा अभ्यास पक्का केलेला आहे. बालभारतीचं पुस्तक हे आपल्यासाठी मित्र रूपात कायम असलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला या क्रियापदाचा अभ्यास समजून घ्यायचा आहे. त्यानंतर क्रियाविशेषण अव्यय. मग क्रियाविशेषण अव्यय या तुम्हाला माहितीये या शब्दातच आहे क्रिया विशेषण. क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. यामध्ये स्थलवाचक म्हणजे आपण क्रियापदाला 4 प्रकारचे प्रश्न विचारतो. कोठे, कसे, केव्हा आणि कितीदा. यानुसार स्थल, काल, संख्या आणि रीती असे 4 प्रकार होतात. त्याचे उपप्रकार ते सुद्धा छानपैकी अभ्यासून ठेवा. कारण आपल्याला प्रश्न विचारला गेलेला होता 2-3 पेपरमध्ये की सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय कोणते, किंवा कदाचित विचारलं गेलं अनुकरण दर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय कोणते. तर आपल्याला त्याची उदाहरणं माहिती पाहिजे. यासाठी हाही पोट प्रकारांचा अभ्यास व्यवस्थित करून ठेवा. 2018ला प्रश्न आला होता पहा. आजोबांच्या मनातला पुण्याला जाण्याचा विचार तुर्तास तरी पुसला गेला. तर या वाक्यामध्ये अधोरेखित शब्द दिलं होतं तुर्तास. मग आपल्याला माहिती पाहिजे तूर्त म्हणजे सध्या तरी.
आणि म्हणून त्याचं उत्तर होतं सध्या, म्हणजे काळ दाखवतोय, केव्हा, तूर्त, सध्या, आणि त्यावरून तो कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार होता. क्रियाविशेषण आणि शब्दयोगी अव्यय. पुढचं आहे आपल्याला शब्दांच्या 8 जातीमधलं शब्दयोगी अव्यय. नेहमी शब्दालाच जोडून येतं. शब्दयोगी अव्ययाचा अभ्यास सोपा आहे, त्याच्यामध्ये फार काही सांगण्यासारखं नाही. शब्दाला जोडून येणारं शब्दयोगी अव्यय. पण क्रियाविशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय यांच्यातला फरक मूळ काय आहे, तर दोन्हीकडे समजा क्रियाविशेषण अव्ययामध्ये पण काही शब्द आहेत आणि शब्दयोगी अव्ययामध्ये पण काही शब्द आहेत की जे दोन्हीकडे सारखे. उदाहरणार्थ वर, नंतर, जवळ, बरोबर आहे, खाली. तर अशामध्ये मी म्हटलं पतंग वर उडाला, तर वर म्हटल्यानंतर स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. आणि टेबलावर पुस्तक आहे, तर टेबलावर शब्दाला जोडून आलंय, शब्दांचा योग घडवलाय, शब्दयोगी अव्यय. आता हा असा सोपा सोपा अभ्यास लक्षात ठेवा. त्यानंतर आहे उभयान्वयी अव्यय. 7:40 होत आले. उभयान्वयी अव्यय, त्याचे प्रकार आपल्याला लक्षात आले पाहिजे. मग उभयान्वयी अव्यय 2 प्रकारचे आहे, प्रधानत्व सूचक, गौणत्व सूचक. या दोघांचा उपयोग आपल्याला पुढे कशासाठी होतोय, तर तो मिश्र आणि संयुक्त वाक्यासाठी होतो. म्हणून याचे पोट प्रकार सगळ्यांनी व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत, कारण त्याशिवाय तुमचा तो मिश्र आणि संयुक्त वाक्यांचा अभ्यास होऊ शकणार नाही. आणि सगळ्यात सोपं आहे पुढचं केवल प्रयोगी अव्यय, शब्दांच्या 8 जातींमधलं. मग केवल प्रयोगी अव्यय याचे सुद्धा 10 भावना आपल्या मनातल्या आहेत. या 10 भावना व्यक्त होण्यासाठी कोणता शब्द वापरला जातो, यांची यादी शांत चित्ताने वाचा, तुम्हाला नक्की उत्तरं येतील. अशा प्रकारे शब्दांच्या 8 जातींचा आपल्याला उपयोग होतो. लिंग विचार, पुढचा आहे लिंग विचार. यामध्ये 3 लिंगांची शब्द, लिंग कुठे तसंच राहतं, वचन आणि लिंग हा जोडून अभ्यास आहे. याच्यासाठी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी तुम्ही लक्षात वाचून घ्या एकदा, की नर आणि मादी असा भेद असतो. काही शब्दांचा, काही मराठीतली नामं आहेत, तर ती नामं फक्त स्त्रीलिंग उच्चारात आहे. काही सूक्ष्म कीटकांच्या बाबतीमध्ये लिंगभेद दाखवला जातो. तो कोणता, कसा, हे पहा. त्याच्यानंतर आपण तो, ती, ते यांनी सगळे कसे ओळखतो, एक वचन करून आपण त्याचा अभ्यास करायचा असतो. आता उदाहरणार्थ 2021ला एक प्रश्न आला होता, मळे, डोळे, कावळे, स्थळे. यामध्ये आपल्याला विसंगत शब्द बाहेर काढायचा होतो. तर तो मळा, तो डोळा, तो कावळा आणि ते स्थळ. यामध्ये पहिली तिन्ही नामे पुल्लिंगी आहेत आणि चौथं स्थळ हे नपुंसकलिंगी आहे. म्हणून आपण यामधून स्थळे म्हणजे एक स्थळ, बरोबर आहे ना, एक वचन केलं त्याचं. आणि याच्यातून आपल्या लक्षात आलं की आपण लिंग ओळखण्यासाठी विसंगत पर्याय काढा. शब्द काय होता, विसंगत. तर मग विसंगत काढा म्हणजे काय, त्याला बाजूला काढायचं आहे. तर विसंगत शब्द जेव्हा आपल्याला बाहेर काढायचा असतो, तर तेव्हा आपल्याला या लिंगांच्या बाबतीमध्ये आपण त्याचं एक वचन करून काढत असतो. हे स्पष्टीकरण लक्षात ठेवा. त्यानंतर वचन आता सांगितलेलंच आहे. विभक्ती अडचणीत आणणारा प्रश्न आहे. विभक्ती कारकार्थ यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या बाबतीमध्ये तक्ता सगळ्यांचा झालेलाच आहे. विभक्तीचा कारकार्थ लक्षात ठेवा. मग तो कारकार्थ लक्षात ठेवत असताना कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान, संबंध, अधिकरण, हाक मारणे कोणाला कसं आहे आणि वाक्यामध्ये नेमकं त्याचं स्थान काय आहे हे समजून घेऊन त्यांची वाक्य पहा. त्याच्यानंतर एक वाक्य मागच्या वर्षीच्या पेपरमध्ये आलं होतं 23च्या, की मी गाडी चालवली. मग या ठिकाणी आपण पटकन विचार करतो मी हे सर्वनाम आहे म्हणजे ते मूळ रूपात आले, मग आपण प्रथमा म्हणतो. परंतु त्याचं स्पष्टीकरण देताना आता एक विचार असा आला आहे की त्याने गाडी चालवली, मीने गाडी चालवली होत नाही, तर त्याने गाडी चालवली, आणि म्हणून त्याचं तृतीय असं आलं उत्तर. मागच्या वर्षीच्या स्पष्टीकरणामध्ये त्यांनी बोर्डाने, परीक्षा परिषदेने हेच सांगितलं.
आणि मीने गाडी चालवली होत नाही, त्याने गाडी चालवली, अशा प्रकारे त्याचा कारकार्थ तसा होतो आणि म्हणून त्याची विभक्ती तृतीया असं उत्तर आपल्याला मिळवावं लागलं. या विभक्तीच्या बाबतीमध्ये 2020-22 साठी प्रश्न विचारले गेलेले होते. तुम्हालाही लक्षात आहे की मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले. आता या वाक्यामध्ये तोळे, 1 तोळा, अनेक तोळे, म्हणून प्रथमा अनेक वचन, म्हणून उत्तर आहे प्रथमा. आम्ही सहलीची ठिकाणे ठरवली, तर ठरवण्याचं क्रिया कोणावर घडली? ठिकाणांवर, बरोबर आहे ना. आणि म्हणून या ठिकाणी कर्म आहे आणि म्हणून या ठिकाणी कर्म असं उत्तर, त्याचं कारकार्थ कर्म. आणि असे 2 प्रश्न बोर्डाच्या पेपरमध्ये विचारले गेले, परीक्षा परिषदेच्या आपल्या मुख्य परीक्षेत विचारले गेले. यांच्याकडे लक्ष द्या म्हणजे तो अभ्यास आणखीन चांगला होऊ शकेल. सामान्य रूपाच्या बाबतीत खूप सोपी अभ्यास आहे. फक्त तुमच्या लक्षात आलं पाहिजे की सामान्य रूप होत असताना काय होतं, तर विभक्तीचा प्रत्यय काढल्यानंतर तो शब्द जसा उरेल तसा तो शब्द म्हणजे सामान्य रूप. सामान्य रूपाच्या बाबतीमध्ये बघा, आता समजा अनेक वचन असेल, मुलींनो हा शब्द आहे, तर आपल्याला याचं सामान्य रूप करताना फक्त विभक्तीचा प्रत्यय काढायचा आहे आणि उरलेला शब्द म्हणजे जी बाकी आहे. मी शिकवत असताना साध्या शब्दात शिकवत असताना त्यांना म्हणत असते की अरे जी बाकी आहे ना, उरलेली बाकी, तर ती बाकी म्हणजे आपलं सामान्य रूप मुली, आणि या ठिकाणी अनुस्वारासह घ्यायचं अनेक वचनामध्ये. हा साधा सोपा नियम आहे, पण तो लक्षात ठेवण्यासारखा आहे. याचा फायदा तुम्हाला निश्चित होईल, बरोबर आहे. पुस्तकाने, ने काढून टाकायचं, सामान्य रूप आहे पुस्तका. म्हणजे आपल्याला फक्त विभक्तीचा प्रत्यय त्याला तिरपी रेष मारून टाकायची जाता जाता 1 सेकंदाच्या आत. पण हे सोपं आहे. काही प्रश्न अवघड आहेत, काही प्रश्न सोपे आहेत. या सोप्या प्रश्नांमध्ये आपण निश्चितपणे मार्क मिळवायचे, काही झालं तरी मार्क मिळवायचे. अशा प्रकारे विभक्ती कारकार्थ हे प्रकरण. प्रयोग तुम्हाला मगाशीच मी सकर्मक अकर्मक क्रियापद ओळखत असताना प्रयोगाचा अभ्यास सांगितलेला आहे. तर कर्तरी, कर्मणी, भावे याचे प्रकार कसे होतात, क्रियापदाच्या रूपावरून आपण ते पाहायचं आहे. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला या प्रयोगांच्या बाबतीमध्ये खरं सांगू का, खूप थोडा वेळ आहे, त्याच्यामुळे मलाही जाणवतंय की ती घाई होतीये बरं का. तर आपल्याला लिंग वचन बदलायचे म्हणजे काय हे लक्षात आलं पाहिजे. समजा इथे घेतलं की मुलगी आंबा खाते किंवा मीना आंबा खाते, आपण असं म्हटलं, आता या वाक्यामध्ये या कर्त्याचं, मीना आंबा खाते, या कर्त्याचं लिंगवचन बदलायचं म्हणजे काय, तर मीना स्त्रीलिंगी शब्द आहे. मग मी इथे लिंग बदलायचं म्हणजे मीना ऐवजी पुल्लिंगी शब्द घेऊया. आपण म्हटलं अजय आंबा खातो, या ठिकाणी कर्म तसंच ठेवायचं, खातो, क्रियापद बदललं म्हणजे माझ्या कर्त्याच्या लिंगाप्रमाणे क्रियापद बदललं. वचन, मीना शब्द एकवचनी आहे. मी जर म्हटलं मुली आंबा खातात, अगदी छोट्या छोट्या गोष्टी मुलांना या सगळ्या, तर यामध्ये कर्त्याचं वचन बदललं, एक वचनी शब्द अनेक वचनी केला म्हणून क्रियापद बदललं, कर्त्याप्रमाणे क्रियापद बदलतंय म्हणून हा झाला कर्तरी प्रयोग. हे असं जरा छानसं समजून घेतलं की तुम्हाला याची मदत होईल. समजलं. त्यानंतर हे 3ही प्रयोग याच्यासाठी खरंच खूप प्रॅक्टिस करावी लागते. जास्तीत जास्त सराव उदाहरणं सोडवा म्हणजे तुम्हाला हे उत्तर येईल. त्याच्यानंतर आहे काळ काळांचे प्रकार. 12 काळांची वाक्य, एक वाक्य व्यवस्थित करून ठेवायचं. उदाहरणार्थ पुस्तकात दिलेलं आहे जे आपल्या, की मी पुस्तक वाचतो, हे 12 काळामध्ये त्याचं क्रियापद लिहून ठेवायचं आणि त्याची प्रॅक्टिस झाली पाहिजे. मग समजा काळावरचा प्रश्न आला की रीती काळ आहे, पूर्ण काळ आहे, अपूर्ण काळ आहे, तुम्हाला पटकन त्याचं उत्तर त्या 12 काळांच्या क्रियापदाचं रूप तुमचं लिहून तयार पाहिजे. जशी गणितासाठी तुम्ही सूत्र तयार ठेवता तशी या ठिकाणी
ही सूत्र तयार ठेवायची आणि 12 काळांची वाक्य घ्यायची. मग आता क्रियापदांचे अर्थ, स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ, संकेतार्थ याचा तुम्ही अभ्यास करा. त्यानंतर आहे समास. समासांची वैशिष्ट्य, चारही समासांची वैशिष्ट्य, त्यांचे नियम, त्यांच्या व्याख्या, त्यांची उदाहरणं विग्रहासह लक्षात ठेवायचे. त्याचा विग्रह कसा होतो हे वाचून वाचून तुमचं पाठ झालेलं असेल आणि त्या विग्रहावरून तो अभ्यास करायचा आहे. अलंकार मुळात खूप सोपे आहेत, कारण अलंकारांच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये कुठली अडचण येत नाही. मग यमक अलंकार खूप सोपा आहे. ज्या ठिकाणी आपलं यमक जुळतं तिथे आपण मग हा यमक अलंकार होत असताना त्याची व्याख्या एखादा शब्द किंवा अक्षर कवितेत शेवटी किंवा ठराविक ठिकाणी पुन्हा पुन्हा आले की यमक अलंकार होतो. मग तो ठराविक ठिकाणी पण येतो. उदाहरणार्थ, पक्षी जाय दिगंतरा, बाळकाशी आणि चारा. मग दिगंतरा रा आणि चारा मधला रा. आता हे आपण अनेक कविता आजपर्यंत शिकत आलेलो आहोत. यातली यमक जुळणारी कडवी तुमच्या लक्षात आलेली असतील. यमक कुठे कुठे जुळतंय ते पाहून यमक अलंकार. आता उपमा आणि उपमेय या बाबतीमध्ये मात्र तुमचं उपमा अलंकार कोठे यासाठी आपल्याला उपमा आणि उपमेय यासाठी आपल्याला 4 गोष्टी लक्षात ठेवावी लागतात. उपमा आणि दुसरा अलंकार आपला जो आहे तो कोणता आहे? उत्प्रेक्षा. उपमा उत्प्रेक्षा या अलंकारासाठी आपल्याला 4 शब्दांची गरज आहे. उपमान, उपमेय, साम्यवाचक शब्द आणि समान धर्म. तर हे 4 गोष्टी तक्त्याच्या रूपात लक्षात ठेवायचा. आपल्या बालभारतीच्या पुस्तकात खूप सोपं करून हे सांगितलेलं आहे. जर काही विद्यार्थी याच्यामध्ये अडचणीत येत असतील तर बालभारतीच्या पुस्तकातला तक्ता अभ्यासा. याने तुमचा अभ्यास सोपा व्हायला मदत होईल. उपमान आणि उपमेय हे पक्क करून ठेवा. त्यांच्या व्याख्या लक्षात ठेवा. म्हणजे उपमा आणि उत्प्रेक्षा ही दोन्ही अलंकारांची उदाहरणं तुमची व्यवस्थित होतील. त्यासाठी जास्त उदाहरणांचा अभ्यास करा. वृत्तांच्या बाबतीमध्ये वृत्त म्हटल्यानंतर वृत्तांचा अभ्यास हा जो नवीन अभ्यास आहे यावर्षी आपल्याला कोणकोणता, तर शेवटची ही सगळी प्रकरणं, समास, अलंकार, वृत्त अतिशय सोपे. कारण त्याचा अभ्यास आहे ना एक मर्यादित अभ्यास आहे. तेवढा मर्यादित अभ्यास केला की तुम्हाला याची उत्तरं निश्चितपणे येतील. मग यामध्ये यरतन भज सम हे लक्षात ठेवण्यासाठी ज्या आयडिया आहेत, तर यमाचा य कसा लिहायचा, यरतन भज सम हे लिहित असताना पहिले 4 आहेत लघु, दुसरे 4 आहेत गुरु. यरतन भज सम आणि याच्यामध्ये क्रम लक्षात ठेवायचा, आद्य, मध्य, अंत्य आणि सर्व. हे लक्षात ठेवलं की तुम्हाला हे गण लेखन सोपं होईल. आणि त्याची उदाहरणार्थ बघा, भुजंग प्रयात, वसंत तिलका, मालिनीमध्ये सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात सोपं म्हणजे त्यांच्या वैशिष्ट्य लक्षात ठेवायची. भुजंग प्रयात म्हटलं की आपल्याला माहितीये 12 अक्षर, वसंत तिलका म्हटलं की 14 आणि मालिनी म्हटलं की 15. हे अंक लक्षात ठेवले की आपल्याला सहज उदाहरणं सोपी जातात. आणि त्यांचं वर्गीकरण करणं म्हणजे य य य य य 4 वेळा य झालं की भुजंग प्रयात, त्यांचे गणलेखन याकडे लक्ष ठेवा. आणि साहित्य प्रकार, टोपण नावे आणि सामान्य ज्ञान या बाबतीत आपलं वाचनच पाहिजे. या बाबतीत आपलं वाचन पाहिजे. यासाठी 3-4 पुस्तकांचा अभ्यास तुमच्या मदतीला येईल. आता सर 2024 ची प्रश्नपत्रिका घ्यायची आहे का? भाग ये घ्यायचा का सेट? बरं, भाग 1 म्हणजे ए सेट घ्यायचा का तिचा? आता सर ए सेट माझ्याकडे जी सोडवलेली आहे ना त्याच्यामध्ये आता मला ए सेट ABCD मी पाहिलं नाहीये, पण एक मिळेल चालेल. किंवा मग पहिला प्रश्न सर बघा, पहिला प्रश्न विरुद्धार्थी शब्द होता बघा तो. बरं, एकच मिनिट. किंवा मग आता 5 मिनिटं राहिले, प्रश्नपत्रिका होणार नाही, तुम्ही कंटिन्यू केलं तरी चालेल. बरं चालेल. विद्यार्थ्यांनो, म्हणजे मी विद्यार्थ्यांनो 2024 ची जी प्रश्नपत्रिका आहे ना त्यातल्या उत्तरांची काही स्पष्टीकरण मी तुम्हाला सांगते. सगळ्याच प्रश्नांची सांगते. आता जो हा ABCD सेट कोड असेल
तर माझ्याही लक्षात नाही की तो कोणता आहे माझ्याकडे आता, कारण मी सोडवून ठेवला होता. त्याच्यावरून तुम्हाला सांगते की यामध्ये निकट विरुद्ध दूर हा पर्याय पहिला आहे. नंतर अशुद्ध शब्दांमध्ये 3 अशुद्ध शब्द आहेत, आंतरजाल, विपुल आणि पावले. 3 अशुद्ध शब्द आहेत. येत आहे का रे लक्षात? पुढचा आहे पहा, परसातील भाजी श्रम न करता सहजपणे मिळणे, निसर्गात नसलेली गोष्ट पांढरा कावळा, असे त्याचे पर्याय आहेत. नंतर मनावर मळब येणे म्हणजे निरुत्साह, याच्यामध्ये हे उत्तर पहा. नंतर अपेक्षेपेक्षा जास्त फायदा, आता याच्यामध्ये ना ABCD हे या पर्यायांमुळे जरा होतोय गोंधळ. एक सर 2 मिनिटं चालू राहू द्या, मी एक एक प्रश्न सोडून मुलांशी बोलते. बरं, आता पहा, नवनीतची जर प्रश्नसंच असेल विद्यार्थ्यांना तुमच्याकडे, तर पहा, संगती या शब्दाची संधिफोड कोणती? तर त्याची संधिफोड आहे सम अधिक गती. बरोबर आहे, सम अधिक गती. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे पहा, घरटे विणणाऱ्या शिंपी पक्षाची चोच एखाद्या सुईसारखी पातळ टोकदार असते, तर धातुसाधित विशेषण विचारलंय. मग उत्तरामध्ये टोकदार, पातळ, सुईसारखी आणि विणणाऱ्या अशी आलेली आहे. मग या ठिकाणी धातू साधित विशेषण, मग धातू साधित आपण काय म्हणतो, तर ज्यामध्ये धातू आहे म्हणून इथं उत्तर येईल विणणाऱ्या. विणणे या धातूपासून विणणाऱ्या हे विशेषण झालं, म्हणून ते धातू साधित विशेषण. मग तिसरा प्रश्न आहे, पुल्लिंगी नाम कोणते? 2 पर्याय. तर यामध्ये घरटे, खराटे, बोभाटे, संकटे. तर तो खराटा, तो बोभाटा, म्हणून 2 आणि 3 हे उत्तर येईल. पुढचा प्रश्न मी मगाशी घेतलाच होता की मी गाडी चालवली. यामध्ये मी या शब्दाची विभक्ती ओळखायला सांगितली, तर त्याने गाडी चालवली या कारकार्थाच्या दृष्टीने या ठिकाणी उत्तर येईल तृतीया. पुढचा आहे रेयांशने गायनाचे धडे गिरवले. रेयांशने गायनाचे धडे गिरवले, तर याच्यामध्ये कर्मणी प्रयोग आहे. त्याचं कारण, उदाहरण कसं सोडवायचं पहा, गायनाचे धडे गिरवले, कविता गिरवली, धडा गिरवला, अक्षरे गिरवली, यानुसार हा कर्मणी प्रयोग होतो. पुढे पहा, जोराच्या वादळामुळे समुद्र लाटांनी रौद्र रूप धारण केले होते. तर यामध्ये आपल्याला हे वाक्य मिश्र वाक्य आहे. का बरं? तर याच्यामध्ये स्पष्टीकरण दिलेलं असं आहे की वादळामुळे म्हणजे वादळ आलंय आणि वादळामुळे लाटांनीच रौद्र रूप धारण केलं. मग मिश्र वाक्याचा आपल्याला नियम माहिती आहे की एकावर दुसरं वाक्य अवलंबून असतं. इथे 2 वाक्य सुटसुटीत नाहीयेत, स्वतंत्र नाहीये, पण जोराचं वादळ आलं म्हणून समुद्र लाटा, म्हणून हे मिश्र वाक्य झालं. त्याच्यानंतर अनेकदा नात्याच्या जवळीकीमुळे कधी कधी एक चमत्कारिक अवघडलेपणाही अनुभवाला येते. तर याच्यामध्ये वाक्याचा काळ ओळखायला सांगितलेला आहे. तर हा काळ जो आहे तो कोणता काळ होईल? तर अनेकदा. तर याच्यावरून त्याचं उत्तर आपण लिहिणार आहोत, ते म्हणजे कोणतं येणार आहे सांगा? वर्तमान काळ, हो की नाही? पुढे पहा, द्वंद्व समासाचे वैशिष्ट्य नाही. तर पर्याय क्रमांक 3 की सामासिक शब्द हा बहुधा अव्यय असतो. नंतर विसंगत नाम ओळखा असा प्रश्न आहे 9वा. तर यामध्ये विसंगत नाम हे मळणी आहे. कारण खेळणी, खेळण्या या पद्धतीने मळणी मळणीच राहते, मळण्या होत नाही. त्याच्यानंतर कवितेवरचा आपल्याला वृत्त ओळखायचं आहे. तर 15 अक्षरे असल्यामुळे याचं वृत्त आहे मालिनी. 15 हे असल्यामुळे त्याचं उत्तर काय आहे? मालिनी. अशा प्रकारे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रेमाचा रेणू हा विज्ञान कथा संग्रह कोणाचा आहे? तर डॉक्टर संजय ढोले.
विद्यार्थ्यांच्या हे लक्षात आलं असेल की डॉक्टर संजय ढोले आपल्याला 7वीच्या पुस्तकामध्ये यांचा धडा होता कोळीण नावाचा, त्या पाठ परिचयामध्ये हा प्रश्न आहे. जागल्या हे टोपण नाव कोणाचं आहे? तर दगडू मारुती पवार यांचं आहे. हे उत्तर आहे. त्याच्यानंतर कवितेमधले प्रश्न आहेत. कवितेवरचे प्रश्न तर कोणाशी सामना करावा? तर परिस्थितीशी सामना करावा. त्याच्यानंतर सामर्थ्याचा उपयोग कशासाठी करावा? तर जीवनाची ध्येयपूर्ती होण्यासाठी करावा. आणि विसंगत विधान कोणते? तर यामधलं विसंग विधान आहे की संकटावर मात करताना मागे वळून पाहावे. हे उत्तर या ठिकाणी जुळत नाही. नंतर आहे उतारा. तर या उतार्यामध्ये नाण्यांवर कोरलेल्या कालोनलेखावरून कोणती माहिती मिळते? तर कालगणनांची माहिती. त्याच्यानंतर बहुआयामित्व याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 बहुउपयोगिता असं त्याचं उत्तर आहे. नंतर असत्य विधान कोणते आहे? तर पर्याय क्रमांक 3 की नाणी संग्रह हा खर्चिक आहे. नंतर करुणा शब्दाचा समानार्थी शब्द कीव येईल. कीव म्हणजे दया, कृपा, अनुकंपा, कणव या अर्थी आहे. त्याच्यानंतर 20वा आहे निकट. याचा विरुद्धार्थी शब्द लिहा, तर तो आहे दूर. त्याच्यानंतर अशुद्ध शब्द ओळखायचे होते, तर यामध्ये अंतरजाल हा अशुद्ध शब्द आलेला आहे, तो आहे आंतरजाल. विपुल शब्द पहिला उकार पाहिजे. आणि पावले, तर पाऊले नव्हे तर पावले. तर असा तो प्रश्न आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 22वा आपल्याला दिलेला आहे की यामध्ये चुकीचा अर्थ असलेला अलंकारिक शब्द. सर एक 5 मिनिटं घेते, 3-4 मिनिटं घेते हा. 22वा प्रश्न आहे पहा, चुकीचा अर्थ असलेला अलंकारिक शब्द. तर याचं पर्याय क्रमांक 4 आहे परसातील भाजी. कारण त्याचा अर्थ आहे परसातील भाजी म्हणजे श्रम न करता सहजपणे मिळालेली वस्तू. इथे फक्त त्याच्यामध्ये एक चूक टाकलेली आहे की खूप प्रयत्नाने मिळवलेली वस्तू. त्याच्यानंतर 23वा प्रश्न आहे की वाक्प्रचाराचा अर्थ. तर वाक्प्रचार आहे आपल्याच पुस्तकातला मनावर मळब येणे. त्याचं उत्तर आहे निरुत्साह वाटणे. आता आपल्याला फुलपाखरू हा धडा आहे, फुलपाखरे, तर त्याच्यातला हा वाक्प्रचार आलेला आहे. त्याच्यानंतर 24वा प्रश्न आहे की परमेश्वराच्या कृतीचा उलगडा माणसाच्याने होत नाही, तर या दृष्टीने म्हण ओळखा. तर ती म्हण कोणती आहे? तर अपेक्षेपेक्षा जास्त फायदा या अर्थाने देवाची करणी नारळात पाणी. आणि 25वा दंत्यवर्ण कोणता? 2 अचूक पर्याय ओळखा. तर पर्याय क्रमांक आहे स आणि न. अशा प्रकारे आपल्याला ही 2024ची प्रश्नपत्रिका, मागच्या वर्षीची प्रश्नपत्रिका मी तुमची सोडवून घेतलेली आहे. अर्थात लक्षात घ्या, या प्रत्येक प्रश्नामध्ये प्रत्येक घटकावर प्रश्न कसा विचारला गेलाय ही भाषा समजून घेऊन विद्यार्थ्यांनी आता उरलेल्या म्हणजे आपल्या 8 ते 10 दिवसांचा जो महत्वाचा कालावधी आहे, या कालावधीमध्ये तुम्ही अभ्यास कसा करणार यासाठी स्वतःचे व्यवस्थित नियम लावून घ्या आणि या नियमानुसार अभ्यास करत राहा. अभ्यास करत असताना खूप कंटाळा आला की काही शब्द, शुद्ध अशुद्ध शब्द, यातले फक्त शुद्ध शब्दांचं लेखन करून पहा. खूप कंटाळा आला की साहित्यिकांची टोपण नावं वगैरे पुन्हा पुन्हा वाचा. अशा प्रकारे संधीचे शब्द उच्चारत राहा. याच्याने काय होतं? अभ्यासही होतो आणि आपल्या घटकातल्या अभ्यासावर बदल केल्यामुळे आपला वेळही सत्कारणी लागतो. अशा प्रकारे आपला असा हा परीक्षेचा अभ्यास व्यवस्थित करून, खरं तर मराठी भाषा इतरांना फार वाटतं की काही नाही 25 तर प्रश्न आहेत, पण या 25 प्रश्नांसाठी आपल्याला खरोखर किती अभ्यास करावा लागतो हे अभ्यास करणाऱ्याला माहिती आहे. कारण अगदी 10वी पर्यंतचं व्याकरण आपल्याला इथे कव्हर करायचं आहे आणि ते अभ्यास फक्त बारकाईने करा, सूक्ष्मपणाने करा, नक्कीच यशस्वी व्हाल अशी आम्हा सर्वांना तुमच्याकडून अपेक्षा आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना परीक्षेसाठी खूप शुभेच्छा देऊन मी इथे थांबते. ठीक आहे सर?
धन्यवाद मॅडम. सार ते शोधून घ्यावे, असार ते जाणून त्यागावे. या न्यायाप्रमाणे तुम्ही खूप मोठा पसारा असताना व्याकरणाचा अतिशय मोजक्या शब्दामध्ये आणि खूप तयारीपूर्ण आपण विद्यार्थ्यासमोर सादरीकरण केलं. जिल्हा परिषद अहमदनगर शिक्षण विभागाच्या वतीनं आपले मनापासून खूप खूप आभार. थँक्यू सर. विद्यार्थ्यांनी उद्या वेळेवर जॉईन व्हायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सर.